मध्यम पराणीं समर्पयामि हस्तवक्षार्थं मृगवक्षार्थं सदद्योम्यामि पुनर्नैवेद्यं नमः ओम प्राणाय स्वाम अपानाय स्वाम उदानाय स्वाम ब्रह्मणे स्वाम तराक्षं समर्पयामि हस्तवक्षार्थं मृगवक्षार्थं समर्पयामि श्रीरामस्तु विचार केला तिला अगोदर काही विचार आणि तुला काय भाडं होता तिने सांगितलं मला असं वाटतं मोठ्याला लागणारं आणि आपल्याला राज्य पडल्यावर हळूहळू दोरीच्या माग द्या ना दोरी हळूहळू दशरथाचे वंशी पुत्र जन्मला ऋषिकेशी कौसल्येच्या कुशी बाळा जो कुलभूषणा दशरथा नंदना बाळा जो रे रत्न जडित पालक
जन्मोत्सवाच्या वेळेस परंपरेने श्रीराम मंदिरात रामजन्म हा सर्व नागरिकांच्या साक्षीने व्यवस्थित पार पडला. मलाही दर्शन मिळालं, सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले. या परंपरा आमच्या घराण्याने आत्तापर्यंत राखलेल्या आहेत, पुढे राखल्या जातील. सर्वांनी या शुभकामी सहकार्य करावं आणि श्रीरामाचा खरा संदेश सर्वसामान्यापर्यंत पोहोचवावा एवढीच विनंती. आज फलटणची रामनवमी आणि फलटणची रामनवमी अत्यंत इतिहास प्रसिद्ध आहे. कित्येक शतकांपासून या ठिकाणी रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. फलटणच्या साध्वी सगुणा माता यांच्यापासून या ठिकाणी रामनवमीचा उत्सव चालू झाला आणि तो आज तागायत अत्यंत उत्साहामध्ये सर्वच फलटणकर, फलटण तालुक्यातील सर्वच या ठिकाणी येतात आणि मोठ्या उत्साहाने रामजन्म हा साजरा होत असतो. अनेक आगळं वेगळं या ठिकाणी या रामनवमीचं महत्त्व आहे आणि ते महत्त्व दिवसेंदिवस आपण वाढतच असताना आपण पाहतोय. आज रामनवमीच्या निमित्ताने फलटणचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस, फलटणचा हा सण असण्यासारखा हा दिवस, रामाचा जन्म हा उत्साहाने साजरा होतो. त्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. रामनवमी यावर्षी राम मंदिर आता रिनोव्हेट करतायत, त्याच्यामुळे पुढच्या वर्षीपासून हा इव्हेंट खूप मोठा केला जाईल आणि रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा.